मध्ये मी पल्लवी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, सध्या बाजारात आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्लिनिंग टूल्स पाहायला मिळतात, पण सगळेच क्लिनिंग टूल्स तर आपण खरेदी नाही करू शकत। त्यातले काही बेस्ट आणि आपल्याला खरंच उपयोगी येणारे असेच टूल आपल्याला निवडावे लागतात। तर आजचा व्हिडिओ हेच बेस्ट क्लिनिंग टूल्स निवडण्यासाठी मदत करणार आहे। विंडो क्लिनिंग खरं तर एक डिफिकल्ट टास्क आहे। बाहेर ग्रिल असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करता येत नाही। यावर मी तुमच्याबरोबर एक हॅक शेअर केला होता जो तुम्हाला फार आवडला, पण आज मी तुमच्याबरोबर एक विंडो क्लिनिंग टूल शेअर करणार आहे। जरी बाहेरून अशा प्रकारचं ग्रिल असलं तरी या टूलच्या सहाय्याने आपण या ज्या खिडकीच्या काचा आहेत त्या अगदी व्यवस्थित स्वच्छ करू शकतो। तर हे ते नवीन मॅग्नेटिक टूल आहे ज्याच्या सहाय्याने आपण ही खिडकीची काच आतून बाहेरून अगदी ॲट अ टाइम स्वच्छ करणार आहे। तर याला दोन मॅग्नेट आहेत जे अशा पद्धतीने एकमेकांना चिकटतात। तर हे टूल वापरण्यापूर्वी काच व्यवस्थित स्वच्छ व्हावी यासाठी आपल्याला आधी या काचेवर पाणी मारून घ्यायचं आहे। तर या पाण्यामध्ये मी थोडंसं डिटर्जंट मिक्स केलेलं आहे आणि दोन्ही साइडनं हे पाणी स्प्रिंकल करणार आहे। आता हे जे टूल आहे ते आपल्याला काचेच्या दोन्ही साइडने चिटकवायचं आहे। तर याला खूप स्ट्रॉंग मॅग्नेट्स आहेत, थोडंसं केअरफुली आपल्याला काम करायचंय। या टूलचे दोन्ही पार्ट वेगवेगळे आहेत, म्हणजे एका पार्टला दोरी अटॅच केलेली आहे तो बाहेरून चिटकवायचा आणि दुसरा पार्ट आहे त्याला हँडल आहे, तो पार्ट या पार्टच्या बरोबर वरून आतल्या साइडून चिटकवायचा। स्ट्रॉंग मॅग्नेट्स असल्यामुळे ग्लास जरी मध्ये असली तरी सुद्धा दोन्ही पार्ट अगदी व्यवस्थित चिकटतात। आता ही जी दोरी आहे ती एकतर हातात तुम्ही धरू शकता किंवा मी इथे ग्रिलला टाय केलेली आहे। आता हे जे टूल आहे ते एका विशिष्ट दिशेनेच फिरवायचं, म्हणजे जिकडे हा ॲरो आहे त्याच साइडने हे टूल फिरवायचं। अगदी इझी हँडलिंग साठी ग्लास व्यवस्थित ओली असायला हवी। ग्लास तुमची व्यवस्थित ओली असेल, त्यावर पाणी असेल तर हे टूल पहा अगदी छान काम करतं। तुम्हाला इथे दिसत असेल की जी ग्लास आहे त्यावरची जे काही डाग आहेत ते सगळे नाहीसे होतात याच्यामुळे। मॅग्नेट्स मध्ये असल्यामुळे आणि रबर असल्यामुळे ही ग्लास अगदी व्यवस्थित पुसून घेतली जाते। हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल दोन्हीही प्रकारे हे टूल फिरवून तुम्ही ग्लास क्लीन करू शकता। कमी वेळात अगदी बेस्ट रिझल्ट्स आपल्याला मिळतात। म्हणजे आता ग्लास आतून बाहेरून वेगवेगळी स्वच्छ करायची गरजच नाही। एकाच साइडने तुम्ही स्वच्छ करा आणि दोन्ही साइडनी ऑटोमॅटिक ही ग्लास स्वच्छ होईल। हे टूल बनलं कसं आहे तेही बघूयात। तर पहा, याला असे दोन पार्ट्स आहेत ज्याच्या मध्ये मॅग्नेट असल्यामुळे अगदी घट्ट ते एकमेकांना चिकटतात। तर या दोन्ही स्ट्रिप्स मध्ये मॅग्नेट्स आहेत आणि मध्ये असा एक वायपर दिलेला आहे आणि दोन्ही टोकांना असा स्पॉन्ज हा आपण चेंज करू शकतो। स्ट्रॉंग मॅग्नेट्स असल्यामुळे ते एकमेकांना अगदी घट्ट चिकटतात। एका पार्टला दोरी दिलेली आहे ती आपण हातात धरायची किंवा ग्रिलला बांधायची, म्हणजे चुकून जरी तो पार्ट निसटला तरी खाली पडणार नाही। आणि क्लिनिंग झाल्यानंतर दोन्ही पार्ट्स एकमेकांपासून असे वेगळे करा, म्हणजे झालं। क्लिनिंग झाल्यानंतरचा रिझल्ट तुमच्या समोर आहे। ग्लास आपली एवढी स्वच्छ झालेली आहे की मध्ये ग्लास आहे की नाही हेच समजत नाहीये। तर पहा, तुम्ही पाहू शकता आपल्या या मॅग्नेटिक टूलच्या सहाय्याने अगदी झटपट आतून आणि बाहेरून एकाच वेळेस आपली ही विंडो ग्लास एकदम चकाचक स्वच्छ झालेली आहे। आणि या टूलची लिंक तुम्हाला देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। प्रमोशनच्या निमित्ताने खरं तर मला खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅक्यूम क्लीनर्स यूज करायला मिळतात, पण तुम्हा सगळ्या मैत्रिणींचा एक जेन्युइन प्रश्न असतो, तो म्हणजे तू एवढे सगळे व्हॅक्यूम क्लीनर्स दाखवते पण त्यातला आम्ही कोणता चूज करायचा। खरं तर तुम्हा सगळ्यांचा प्रश्न अगदी बरोबर आहे, कारण बाजारात कितीही व्हॅक्यूम क्लीनर्स अवेलेबल असले तरी आपण एका घरासाठी एकच व्हॅक्यूम क्लीनर निवडणार आहोत। आणि मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅक्यूम क्लीनर्स खरं तर वापरल्यामुळे मला असं वाटलं की या प्रश्नाचं अगदी उत्तम उत्तर मी तुम्हाला देऊ शकते। तर व्हॅक्यूम क्लीनर मध्ये पहिले तर दोन प्रकार येतात, एक म्हणजे ड्राय व्हॅक्यूम क्लीनर आणि दुसरा वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर। तर यामध्ये निवडताना पहिलंच मी सांगेन की तुम्ही ड्राय व्हॅक्यूम क्लीनर चूज करा, कारण आता ड्राय व्हॅक्यूम क्लीनर मध्ये सुद्धा पुन्हा दोन प्रकार येतात, तो म्हणजे एक तर असा हा कॉर्डलेस व्हॅक्यूम क्लीनर आणि दुसरा विथ कॉर्ड, ज्या व्हॅक्यूम क्लीनरला कॉर्ड असते। तर असे दोन वेगवेगळे प्रकार येतात। तर मी आधीच सांगते की हा व्हिडिओ कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन करणारा नाहीये, फक्त तुम्हाला एक बेस्ट व्हॅक्यूम क्लीनर चूज करण्यासाठी माझी मदत व्हावी म्हणून फक्त मी काही डिफरन्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। माझ्याकडे लॉंग कॉर्ड असणारा असा हा बॅगलेस व्हॅक्यूम क्लीनर आहे। तर या व्हॅक्यूम क्लीनरचा फक्त
फक्त मला एकच ड्रॉबॅक जाणवतो, तो म्हणजे याची कॉर्ड. प्रत्येक वेळी क्लिनिंग करताना याची कॉर्ड मॅनेज करावी लागते. म्हणजे आपण एकाच ठिकाणी क्लिनिंग नाही करत ना, आपल्याला संपूर्ण घर क्लीन करायचं असतं. आणि मग काय होतं, या रूम मधलं क्लिनिंग झालं की ती कॉर्ड काढा, पुन्हा दुसऱ्या रूम मध्ये लावा, तिथे क्लिनिंग करा. तिथलं क्लिनिंग झालं की पुन्हा ती कॉर्ड काढा, दुसरीकडे लावा. एवढीच काय ती मला याची थोडीशी झंझट वाटते. या व्हॅक्यूम क्लिनरची कॉर्ड कॅरी करणं जरी कंटाळवाणं असलं, म्हणजे या रूम मधून त्या रूम मध्ये सारखी कॉर्ड काढून लावणं हे जरी कंटाळवाणं असलं, तरी सुद्धा या व्हॅक्यूम क्लिनरचा एक असा फायदा आहे, तो म्हणजे तुम्ही अगदी या व्हॅक्यूम क्लिनरने कितीही वेळ क्लिनिंग करू शकता. म्हणजे फक्त लाईट गेल्यावरच हा व्हॅक्यूम क्लिनर बंद पडणार आहे. अदरवाईज तुम्हाला जरी दिवसभर क्लिनिंग करायचे असेल तरी सुद्धा हा अगदी व्यवस्थित सेम पॉवर मध्ये चालतो. या उलट कॉर्डलेस व्हॅक्यूम क्लिनरचा एक फायदा आहे, तो म्हणजे याला कॉर्ड नाही. त्यामुळे घरात तुम्हाला कुठेही क्लिनिंग करायचं असेल तरी सुद्धा आधीच्या व्हॅक्यूम क्लिनर प्रमाणे कॉर्ड काढून इकडे लावा तिकडे लावा किंवा ती हातामध्ये कॅरी करा असली काही झंझटच नाही. त्यामुळे क्लिनिंग हे अजिबात कंटाळवाणं वाटत नाही. आणि दुसरं म्हणजे बॅटरी जर चार्ज असेल तर लाईट जरी गेली तरी आपण व्हॅक्युमिंग करूच शकतो. कॉर्डलेस व्हॅक्यूम क्लिनरचा एक ड्रॉबॅक आहे, तो म्हणजे याला असते अशी बॅटरी. आणि ही बॅटरी जास्तीत जास्त 15 मिनिटं चालते. म्हणजे 15 मिनिटात तुम्हाला जी काही क्लिनिंग करायची ती करून घ्यावी लागते. जर हा व्हॅक्यूम क्लिनर मध्येच बंद पडला तर पुन्हा ही बॅटरी चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. त्यामुळे याची जी काही क्लिनिंगची कपॅसिटी आहे म्हणजे ती कमी आहे. म्हणजे अगदी 15 मिनिटात तुम्हाला सगळं क्लिनिंग करून घ्यावं लागतं. आता या दोन्ही व्हॅक्यूम क्लिनरच्या किमतीतला फरक. कॉर्डलेस व्हॅक्यूम क्लिनरची जर किंमत विचाराल तर ती 15,000च्या आसपास जाते. आणि विथ कॉर्ड म्हणजे कॉर्ड असणाऱ्या व्हॅक्यूम क्लिनरची किंमत ही 5,000पर्यंत जाते. तर मैत्रिणींनो, दोन्ही प्रकारच्या व्हॅक्यूम क्लिनरचे फायदे तोटे मी तुमच्या समोर मांडलेले आहेत. त्यातला तुम्हाला कोणता बेस्ट वाटतोय तुम्ही मला जरूर कमेंट करा. पण माझ्या एक्सपिरियन्स वरून मी असं सांगेन की खरं तर कोणतीही वस्तू चूज करताना आपण ती बजेट फ्रेंडली चूज करत असतो. त्यामुळे हा जो काही कॉर्ड असणारा व्हॅक्यूम क्लिनर आहे तो बजेट फ्रेंडली देखील आहे. आणि क्लिनिंगचं जर म्हणाल तर दोन्हीही अगदी एकसारख्याच प्रमाणात क्लिनिंग करतात. फक्त याला कॉर्डलेसला काही लिमिटेशन्स आहेत, आपण जास्त वेळासाठी क्लीन करू शकत नाही. पण कॉर्ड असणारा व्हॅक्यूम क्लिनर अगदी तुमचं कितीही मोठं घर असू देत, तुम्हाला कितीही वेळ क्लिनिंगसाठी लागणारा असू देत, तुम्ही हा कितीही वेळ यूज करू शकता. म्हणून माझ्यासाठी बेस्ट व्हॅक्यूम क्लिनर हा कॉर्ड असणाराच आहे. किचनमध्ये क्लिनिंगसाठी आपण हे असे स्पॉन्ज वापरतो, पण ते सुकल्यानंतर पहा याची अशी अवस्था होते. म्हणजे त्याचा आकार चेंज होतो, कलर चेंज होतो, सगळं चेंज होऊन जातं. पण जोपर्यंत तो ड्राय आहे तोपर्यंतच. एकदा का हा स्पॉन्ज ओला झाला की पुन्हा पहिल्यासारखा सॉफ्ट होतो, पण त्याचा कलर मात्र चेंज होत नाही, तो तसाच खराबच होत राहतो. आणि मग यानंतर आपल्याला त्याने पुन्हा क्लिनिंग करायची इच्छा होत नाही. याच स्पॉन्जला मग पर्याय म्हणून आपल्याला असं वाटतं की रियुजेबल किचन टॉवेल्स यूज करावेत का. मीही काही दिवस हा पर्याय यूज केला, पण नंतर मात्र माझ्या अशा लक्षात आलं की हे जे किचन टॉवेल्स आहेत ते तर एकतर आकाराने खूप छोटे आहेत, दुसरं म्हणजे ते अजिबात जाड नाहीयेत, अगदी पातळ टॉवेल आहेत हे. आणि ओले केल्यानंतर तर हे टॉवेल खूपच नाजूक होऊन जातात. त्यामुळे अगदी लिमिटेड क्लिनिंग याने करू शकतो. जसं की थोडीफार सांडामांडकाई किचन ओट्यावर गॅसवर जर झाली असेल तर तेवढ्यापुरतं ते क्लीन केलं, लगेचच हा टॉवेल वॉश केला आणि ठेवून दिला, एवढ्यापुरतेच त्याचं क्लिनिंग मर्यादित आहे. त्यामुळे किचन क्लिनिंगसाठी मोठा असा मायक्रोफायबर टॉवेलच यूज करणं मी पसंत करते. एकतर हे एकदम सॉफ्ट असतात, आकाराने मोठे असतात आणि पाणी ऍब्झॉर्ब करण्याची क्षमता यांच्यामध्ये जास्त असते. आणि सारखा सारखा आपल्याला तो वॉश करून यूज करावा लागत नाही, एकाच वॉश मध्ये आपण क्लीन करू शकतो. आणि काम झाल्यानंतर इथल्या इथं किचन ओट्यावरती स्वच्छ असा धुवून घेते. त्यामुळे इतर कोणत्या गोष्टीत पैसा आणि वेळ खर्च करत बसण्यापेक्षा मायक्रोफायबर टॉवेल हे किचन क्लिनिंगसाठी उत्तम आहेत. बाथरूम क्लिनिंगसाठी वन अँड ओनली बजेट फ्रेंडली असा एकच ब्रश आहे, जो मी याआधीही तुम्हाला सजेस्ट केला होता. खरं तर हा मला ब्रश फार आवडलेला आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा हाच ब्रश मी तुम्हाला सजेस्ट करेन. म्हणजे संपूर्ण बाथरूम फक्त एका ब्रशच्या साह्याने तुम्ही स्वच्छ ठेवू शकता. म्हणजे बाथरूमच्या या ज्या वॉलवरच्या टाईल्स असतील त्या म्हणा किंवा खाली फ्लोअर असेल तर तो देखील
या ब्रशच्या साहाय्याने अगदी स्वच्छ राहतो. एवढंच काय, तर या नेट असतील, तुमच्या ज्या विंडो असतील, त्या देखील या ब्रशच्या साहाय्याने अगदी स्वच्छ होतात. खरं तर खूप सारे अजून बजेट फ्रेंडली टूल्स तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत, पण आजचा व्हिडिओ खूप लॉंग होतोय, त्यामुळे राहिलेले टूल पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर मैत्रिणींनो, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला तुमचे बेस्ट क्लिनिंग टूल्स निवडण्यासाठी नक्कीच मदत करेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.